नमस्कार, 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। पाहुयात महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी। नागपुरातील सद्गुरुवाडी परिसरात दोन मोकाट वळूंच्या झुंजीत अनेक वाहनांची मोडतोड झाली। ही झुंज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। यात एक वृद्धही गंभीर जखमी झालाय, तसेच यात अनेक वाहनांचाही मोठं नुकसान झालंय। विशेष बाब म्हणजे गेल्या आठवड्यातील ही तिसरी घटना असून परिसरात या वळूची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे। तसेच या वळूचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। बांगलादेशच्या पंतप्रधान आणि अवामी लीगच्या प्रमुख शेख हसीना यांनी रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे। विरोधकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यामुळे त्यांच्या पक्षाचा विजय सुकर झाल्याचं मानलं जात आहे। विरोधकांनी निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार हा चर्चेचा विषय ठरला आहे। शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने संसदीय निवडणुकीत 300 पैकी 200 जागा जिंकल्या आहेत। बांगलादेशात सरकार स्थापनेकरता राजकीय पक्षाला 151 जागांवर विजय मिळवावा लागतो। अशा स्थितीत शेख हसीना पाचव्यांदा सत्तेवर येणं निश्चित आहे। शेख हसीना 1986 नंतर 8व्यांदा गोपालगंज 3 मतदारसंघातून विजयी झाले आहेत। कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। पुण्यातील कोथरूडमधील सुतारदरा परिसरात घराजवळच त्याचा साथीदार मुन्ना उर्फ साहिल पोळेकर याने साथीदारांच्या मदतीने गोळीबार केला होता। दुपारी 1:30 वाजता शरद मोहोळ याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। मोहोळची पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं। अशातच शरद मोहोळ यांची पत्नी स्वाती मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। शरद मोहोळ यांची पत्नी स्वाती मोहोळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली आहे। स्वाती मोहोळ या भाजप पुणे शहर महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत। स्वाती मोहोळ यांनी 2022 साली भाजपमध्ये प्रवेश केला होता। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील लिंबला गावात विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ आला। या रथासोबत शासकीय कर्मचारी देखील होते। गावातील शाळेजवळ आलेल्या या रथाला पाहून ग्रामस्थ एकवटले आणि त्यांनी या रथासह कर्मचाऱ्यांना गावातून पिटाळून लावण्याची घटना घडली आहे। मराठा आरक्षण मिळेपर्यंत ना योजना ना प्रचार करू देणार असल्याची भूमिका यावेळी मराठा आंदोलकांनी व्यक्त केली आहे। जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात ना सरकारच्या योजनांचा प्रचार करू देणार ना निवडणूक होऊ देणार असा निर्धार या गावकऱ्यांनी केला आहे। नमस्कार, 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत। 91 इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। तसेच 91 इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी www.91indiannewsnetwork.com ला भेट द्या।